तर चला, लास्ट लेक्चर मध्ये आपण जसं सांगितलं होतं की आपण काय करणार आहोत, सायन्स आणि मॅथच्या रिलेटेड 10वीचे पूर्णच्या पूर्ण धड्यांची रिवाइज किंवा बोर्डला येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चनला टॅकल करणार आहोत, बरोबर. तर जनरली मी ग्रॅव्हिटेशन किंवा बोर्डचा पॅटर्न आपण लास्ट लेक्चर मध्ये किंवा लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं होतं. तर आजपासून आपण ग्रॅव्हिटेशन प्रॉपर चॅप्टर वाईज स्टार्ट करत आहोत, कारण की वेळ खूप कमी राहिलेला आहे. ते काय मी रिपीट सांगणार नाहीये तुम्हाला. तुम्ही जनरली जर बघितलं तर हा जो ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आहे तो किती मार्क्सला आहे, तर 5 मार्क्सला आहे. हे आपलं डिस्कस ऑलरेडी झालं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यातला एक टॉपिकही घेतला होता, मास आणि वेट. तर आज आपण घेणार आहोत युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, त्याच्यानंतर केपलर्स लॉ, त्याच्यानंतर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, त्यानंतर छोट्या छोट्या डेफिनेशन, सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचंय, सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचंय, त्याचबरोबर इस्केप व्हेलॉसिटी काय असते, फ्री फॉल काय असतो, आणि व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. या टॉपिकच्या रिलेटेडच या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर क्वेश्चन बोर्डाने आतापर्यंत विचारलेले आहेत. आणि याच्या बाहेर क्वेश्चनिंग नाही, तिथले तिथेच क्वेश्चन फिरतात. आणि रिलेटेड ग्रॅव्हिटेशनल लॉ असेल किंवा इस्केप व्हेलॉसिटी असेल, याच्यावर न्यूमेरिकल्स. म्हणजे आपण किती एकदम सिंपल आहे. तुम्ही 4 ते 5 क्वेश्चनला टॅकल करा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटणार आहेत याच्यावरती. आता जनरली तुम्ही मास आणि वेटला जर फास्ट रिकॉल करायचं झालं तर आपण काय बघितलं होतं, आणि मास आणि वेटचा डिफरन्स बघितला होता लास्ट लेक्चर मध्ये, की काय अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड मास. आणि वेटला काय बघितलं होतं, की द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट इज कॉल्ड वेट. एसआय युनिट बघितले होते. इकडे मास मध्ये किलोग्राम होतं, वेट मध्ये न्यूटन होतं. त्याचबरोबर मास मध्ये स्केलर क्वांटिटी आहे, वेट मध्ये वेक्टर क्वांटिटी आहे. आणि मास हे काय असतं, अर्थवर कुठेही गेलात किंवा कुठेही असेल, अर्थवरच नाही मार्सवरती गेला तरी तुमचा मास चेंज होत नाही, वेट चेंज होतं. तर हे टिपिकल 4 ते 5 पॉइंट डिफरन्स मध्ये तुम्ही इझिली सांगू शकता. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन होता तो, म्हणून तिथे घेतला होता. तर आता आपण बघूया रिलेटेड बाकीचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स या चॅप्टरवरचे. तर नीट लक्ष द्या, इझिली आहे. तर स्टार्ट करूया युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशन म्हटलं की न्यूटन म्हटलं की लगेच आपल्या पुढे स्टार्टच, आपल्याला चॅप्टरचे स्टार्टिंग आहे. न्यूटन त्या झाडाखाली झोपलेला आहे, त्या म्हणजे ऍपलच्या झाडाखाली. ऍपल पडतं, मग त्याच्या मनात विचार येतात, खालीच का पडलं, किंवा वरती का नाही गेलं, किंवा तिरकच का नाही गेलं, ते बरोबर सरळच खाली का आलं, असा त्याच्या मनामध्ये क्वेश्चन आला. त्याच्या अगोदरही भरपूर वेळेस ऍपल पडले असतील, ठीक आहे, परंतु कोणाच्या डोक्यात विचार नाही आला असेल. आता त्याला आला, ठीक आहे, त्याने शोध लावला. मग आपण जर बघितलं तर काय कन्सेप्ट होती, की जनरल जर विचार केला, तुम्ही सपोज एका जागेवर उभा आहेत, कोणीतरी पाठीमागून धक्का दिला तर तुम्ही समोर जाणार आहेत, किंवा एखादी समोर खुर्ची आहे, तुम्हाला तिला काय करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय, तर तुम्ही तिला काय करणार आहेत, ओढून घेणार आहेत, म्हणजे फोर्स लावणार आहेत. म्हणजे कुठलीही मुवमेंट होण्यासाठी फोर्सची आवश्यकता असते, राईट. तर हीच कन्सेप्ट न्यूटनने काय केली, की बरोबर ते ऍपल खाली पडतंय, म्हणजे याचा अर्थ काय होतोय, कोणीतरी त्याला काय करतंय, खाली ओढतंय, राईट. मग खाली ओढणारं काय आहे, तर तो ओढणारा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर त्यांनी काय केलं, एक स्टेटमेंट दिलं, किंवा काय जे शब्दांमध्ये त्यांना घेतलं, की काय एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफाइनाइट फोर्स. म्हणजे विश्वातली कुठली एखादी वस्तू कुठल्याही दुसऱ्या वस्तूला काय करते, एका विशिष्ट बलाने आकर्षित करत असते, जी विच इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे काय म्हणतायत बघा, डिरेक्टली प्रोपोर्शनल प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. कन्सेप्ट दोन आहे तिथं, एक आहे फोर्स आणि दुसरा आहे मासेस. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, दोन्हीही समप्रमाणात त्यांच्यामध्ये चेंज होणार आहेत. जर मासेस कमी झाले तर फोर्स पण काय होईल, कमी होईल, आणि मासेस वाढले तर फोर्स पण काय होईल, वाढले. म्हणजे याचा अर्थ डिरेक्टली प्रोपोर्शनल, वर्डचा मिनिंग सांगतोय मी. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय असतं, की एखादी क्वांटिटी काय होतीये, कमी होतीये, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपण दुसऱ्या गोष्टीविषयी त्याला सांगतोय, तर ती दुसरी गोष्ट काय होणार आहे, वाढणार आहे. एक कमी होतीये, पहिली वाढली, दुसरी कमी होणार आहे. डायरेक्टली आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा हा मिनिंग आहे. तर त्यांनी स्टेटमेंट मध्ये सांगताना बघा काय सांगितलं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफाइनाइट फोर्स विच इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे तुम्ही मास इन्क्रीज केलं तर तुमचा फोर्स वाढणार आहे, किंवा त्यांचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इम्पॅक्ट करणार आहे तो कशावर इम्पॅक्ट करणार आहे, त्यांच्या मासेसवर इम्पॅक्ट करणार आहे. जेवढे जास्त मास तेवढा जास्त फोर्स, ठीक आहे. आणि दुसरं काय सांगितलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. त्या दोघांमधलं जे अंतर असेल, जेवढं अंतर असेल त्याच्या म्हणजे
अंतर वाढलं तर आपोआप काय होणार आहे, फोर्स कमी कमी होणार आहे. आणि अंतर कमी झालं दोन ऑब्जेक्ट मधलं तर आपोआप फोर्स काय होईल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होईल, असं त्याने स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, स्टेटमेंट दिलं. आता आपण सपोज म्हटलात की तुम्ही म्हटलात की आम्ही तुम्हाला दोन ऑब्जेक्ट देतोय, एक अर्थ आहे दुसरी मार्स आहे, त्या दोघांमधलं आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे फोर्स. मग फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला काय एक फॉर्म्युला लागेल. तर तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह केलेला आहे ते बघूया. ठीक आहे, तर फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करावे लागणार आहेत. ठीक आहे, असे दोन ऑब्जेक्ट पकडूया, M1 आणि M2. एक काम करा, हे लिहून घ्या म्हणजे किंवा राईट डाऊन करा, आपण हे रब करूया, पूर्ण इक्वेशन म्हणजे इथे बसेल. ठीक आहे, काय दाखवायलेत आपल्याला, दोन ऑब्जेक्ट दाखवावे लागणार आहेत. एक आपलं ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये मास कन्सिडर करा काय आहे, M1 आहे, याच्यामध्ये M2. एकामेकाकडे अट्रॅक्ट करतायत, फोर्स दाखवला अट्रॅक्शन एकामेकाकडे जात असताना, आणि यांच्यामध्ये असलेल्या डिस्टन्सला आपण D अज्युम करूया. ठीक आहे, तर काय सांगितलेलं आहे आपल्याला, आपले न्यूटन सर काय सांगतायत की अकॉर्डिंग टू न्यूटन, काय म्हणणं होतं त्यांचं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. राईट, मास काय आहे, एकाचं M1 आहे मल्टिप्लाय बाय M2, प्रोडक्ट आहे ना त्याचा, याला इक्वेशन नंबर 1 दिलं. दुसरं काय स्टेटमेंट दिलंय, अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग इनव्हर्सली म्हणले अपॉन मध्ये घेतलं 1/d², याला नंबर 2. ठीक आहे, ज्यावेळेस आपलं काय असेल, लेफ्ट हँड साइडला फोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे मी असं लिहू शकतो की फ्रॉम 1 and 2 काय F M1 into M2 अपॉन d². बरोबर. आता आपल्याला काय करायचंय की हे साइनला रिमूव्ह करायचं असेल, तर काय करावं लागणार, एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल. बरोबर, तर इथे कॉन्स्टंट घेऊया आपण, इथे कॉन्स्टंट घेऊया G. F इज इक्वल टू G M1 इंटू M2 अपॉन d². हा झाला आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला. ठीक आहे, आणि इथं G काय आहे, G इज इक्वल टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू किती असते, G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg². ठीक आहे, आता बघा हा पूर्ण तुम्हाला रिलेटेड स्टेटमेंट मागाशी बघितलं आपण, त्याच्यानंतर पूर्ण काय M1 M2 घेतलं, त्याच्यानंतर अकॉर्डिंग फॉर्म्युल्यानुसार किंवा जे काही स्टेटमेंट दिलंय त्याच्यानुसार आपण इक्वेशन तयार केलं. त्याच्यानुसार आपण काय केलं, आपल्याला जर सपोज काय माहित असेल, दोन ऑब्जेक्टचे मास माहित असतील, त्यांच्यामधलं डिस्टन्स माहित असेल, तर ऑब्विसली आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करू शकतोय. बोर्डाला मोस्ट ऑफ टाइम काय स्टेटमेंट विचारलेलं आहे, कधी कधी काय दिलेलं असेल, ही डायग्राम दिली होती आणि विचारलं होतं की ही डायग्राम कशाच्या रिलेटेड आहे, त्याच्यावर 3 सब क्वेश्चन विचारले होते. कधी कधी काय विचारलेलं होतं की G ची व्हॅल्यू 1 मार्क्स साठी विचारली होती की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू काय असते. म्हणजे रिलेटेड क्वेश्चन या कंटेंट विषयी असे विचारलेले आहे. ठीक आहे, मग तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये जर आपण बुक मध्ये बघितलं तर काय आहे, आपल्याला 2 पर्सनचे काय दिलेले आहेत, मास दिलेले आहेत 50 kg 70 kg, त्यांच्यामध्ये डिस्टन्स 1 मीटर आहे. मग कॅल्क्युलेट करा. राईट, मग हे जे काय आहे ते आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो याच्या साहाय्याने, या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने. किंवा कधी कधी आपल्याला फोर्स दिलेला आहे की दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, XYZ आहे, मास एका ऑब्जेक्टचं काहीतरी आहे आणि डिस्टन्स आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास किती आहे. म्हणजे आपण कुठलीही एक क्वांटिटी अननोन असेल तर या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करू शकतो.
अशा प्रकारे काय आहे, हा पूर्ण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे आणि हे इक्वेशन आहे. तर हे तुम्ही काय करा, राईट डाऊन करा. ठीक आहे. तर पुढचा कंटेंट आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. तर आपण ते बघूया. आता ऑब्विसली सर्क्युलर मोशन म्हणजे कुठली वस्तू एका सर्कल शेप मध्ये फिरत असेल तर त्याला सर्क्युलर मोशन असं म्हणूया. तर काय डेफिनेशन त्याची, when object is moving in a circular path then it is called circular motion. ठीक आहे. काय आहे, when object is moving in circular path is called circular motion. राईट. मग आता नेक्स्ट याच्यानंतर काय आहे की सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला नाहीये यावर्षी, पण ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं की एखादी वस्तू सपोज काय करते, सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करते. ठीक आहे. आणि त्यावेळेस फोर्स काय असतो, सेंटर सिकिंग असतो, म्हणजे सेंटरकडे जाणारा असतो. त्याला काय म्हणायचं, पर्टिक्युलर त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणायचं. काय डेफिनेशन आहे, वेन ऑब्जेक्ट इज अ मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ अँड, ठीक आहे, इथंच मी काय करतो त्याला कंटिन्यू करतो की डेफिनेशन आहे सर्क्युलर मोशनची. काय आहे डेफिनेशन सेंट्रिपिटलची, मग वेन ऑब्जेक्ट इज अ मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ अँड फोर्स इज सेंटर सिकिंग, सेंटर किंवा force is going towards the center is called centripetal force, is called centripetal force. ठीक आहे. रिलेटेड एखाद्या मार्काला विचारण्याचे चान्सेस आहेत की व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स, व्हॉट इज फ्री फॉल, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. ठीक आहे नाही. आणि व्हॉट इज फ्री फॉल, तर फ्री फॉल हे घेऊया आपण लगेच. फ्री फॉल म्हणजे एखादी वस्तू फ्रीली फॉल होते. वेन एनी ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली ओनली इन द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिवाय दुसरा कुठल्याही प्रकारचा फोर्स त्या ऑब्जेक्टवर अप्लाय झाला नाही पाहिजे. आणि हे शक्य आहे का मला सांगा बरं. आपण जर इथे बघितलं तर वेगवेगळे फोर्स काय होणार आहेत, अप्लाय होणार आहेत. राईट. म्हणजे आता तुमची विंड आहे ती पण त्या ऑब्जेक्टला काय करणार आहे, अप्लाय होणार आहे ना त्याच्यावर. वेगवेगळे बरेच सारे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा विचार केला, खूप सारे फोर्स काय होणार आहेत तिथे अप्लाय होणार आहेत. म्हणून पृथ्वीवर किंवा अर्थ वरती इट इज नॉट हॅपनिंग फ्री फॉल. फ्री फॉल इज हॅपनिंग ओनली इन द व्हॅक्यूम. कुठे घडू शकतो फ्री फॉल, फक्त व्हॅक्यूम मध्ये. डेफिनेशन काय होईल फ्री फॉलची, वेन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली only in the presence of gravitational force. अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या व्याख्या आहेत किंवा डेफिनेशन्स आहेत, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. आता याच्यानंतर अजून एक टॉपिक आहे, तो आहे केपलरचे लॉ. मोस्ट चान्सेस आहेत यावर्षी केपलरचे लॉ येण्याचे. लास्ट टाइम आला नव्हता. 3 मार्कासाठी क्वेश्चन येईल असं मला तरी वाटतंय यावर्षी. त्यामुळे आपल्याला काय करायचे, केपलरचे लॉ पण व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे. मग या केपलरच्या लॉ मध्ये जर बघितलं तर 3 लॉ आहेत, एक मार्काला 3. मोस्ट ऑफ काय केलं जातं केपलर्स लॉच्या रिलेटेड, डायरेक्ट मेन्शन केलं जातं की केपलर्सचे लॉ सांगा, किंवा मग अशी काय केली जाते, छोटीशी डायग्राम टाइप दाखवलं जाते आणि ही डायग्राम कशाच्या रिलेटेड आहे असा क्वेश्चन काय केला जातो, विचारला जातो की ही डायग्राम मधून काय मेन्शन होतं किंवा कुठला लॉ मेन्शन होतो. राईट. तर रिलेटेड लक्षात ठेवायचं, ही डायग्राम आली, केपलरचे लॉ विचारले, डायरेक्ट विचारलं की केपलरचे लॉ सांगा, केपलरचे लॉ लिहा. तर 3 मार्कासाठी येणारा क्वेश्चन परत एकदा सांगतोय, मला वाटतंय हा येईल या वर्षी. तर
पहिला लॉ जो आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ऑर्बिट ऑफ प्लॅनेट is an ellipse with sun at one of the foci. ठीक आहे. आता काय सांगितलंय की इलिप्स शेप मध्ये प्लॅनेट काय करतात, मूव्ह करत असतात आणि त्यावेळेस त्यांच्या एका फोकायवरती कोण असतो, सन असतो. ठीक आहे. फोकाय म्हणजे काय, आता जवळ तुम्ही काय केलं, सर्कल कन्सिडर केला, सर्कलला काय असतो, एक सेंटर असतो. तसा हा जो इलिप्स शेप असतो, लंबवर्तुळाकार म्हणतो आपण त्याला दोन सेंटर असतात आणि त्या पर्टिक्युलर सेंटरला काय म्हटलं जातं, फोकाय असं म्हटलं जातं. तर पहिला लॉ तेच सांगतो आपल्याला, जनरली काय लॉजिक नाहीये की प्लॅनेट काय करतात, इलिप्स शेप मध्ये सूर्याभोवती फिरतात आणि त्या पर्टिक्युलर एका फोकायवर कोण प्रेझेंट असतो, सन प्रेझेंट असतो. ठीक आहे. हा लॉ क्रमांक 1. त्याच्यानंतर सेकंड लॉ, द लाईन जॉइनिंग planet to sun sweep equal area in equal interval of time. तुम्ही जर जनरली डायग्राम बघितले विशिष्टरित्या तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय केलेलं आहे की एका विशिष्ट टाइम मध्ये काय केलेला आहे, एक विशिष्ट एरिया कव्हर केलेला आहे. तर तो पण आपल्याला काय करायचंय, लर्न करून घ्यायचा आहे. सेकंड लॉ की द लाईन जॉइनिंग प्लॅनेट टू द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. आणि थर्ड लॉ काय सांगतोय बघूया आपण, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, रिव्हॉल्युशन म्हणजे पूर्ण एक फेरी पूर्ण करायचं. ठीक आहे ना, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. अराउंड द सन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम. आता तुम्हाला एक लक्षात येत असेल की जर सपोज काय इलिप्स शेप मध्ये काय करतायत, प्लॅनेट मूव्ह करतायत सूर्याभोवती, तर त्यांचा जो डिस्टन्स आहे सगळ्या बाजूनी सेम असणार आहे का रे, नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला त्या डिस्टन्सचा काय करावं लागणार आहे, मीन घ्यावं लागणार आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे पूर्ण एक फेरा मारण्यासाठी, आणि त्याचं रिलेशन काय मेन्शन केलेलं आहे थर्ड लॉ मध्ये की द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट टू द सन्स. ठीक आहे. असे 3 म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 3 ने डिनोट करूया पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला, इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स आर क्यूब. म्हणजे आता परत इथं काय आला, एक साइन आलं, त्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करावं लागणार आहे, कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. मग कॉन्स्टंट घ्यायचा असेल तर आपण काय करूया, के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. हा आपल्याला काय म्हणतो, थर्ड लॉ सांगतो. ठीक आहे. कधी कधी असाही क्वेश्चन येईल, आतापर्यंत काय ही डायग्राम विचारली आहे, सपोज त्यांना थोडंसं वेगळं विचारायचं असेल तर 1 किंवा 2 मार्काला हे दिलं की हे काय डिनोट करतंय, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा काय आहे, केपलरचा थर्ड लॉ आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे तिन्ही लॉ काय करायचे आहेत आपल्याला, फर्स्ट सेकंड थर्ड तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. तर हे तुमच्याकडे काय करा, एक सेपरेट बुक करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स रिलेटेड तेच क्वेश्चनला तुम्ही जरी टॅकल केलं तर बऱ्यापैकी मला वाटतं तुम्ही स्कोर आणायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. पहा एकदा लिहून घ्या. तर याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे. जीच्या व्हॅल्यू मध्ये कुठे कुठे काय बदल होतात किंवा कुठे जास्त असते, कुठे कमी होते, हाईट वाढली तर काय होईल, डेप्थ मध्ये गेलो तर काय होईल जीच्या व्हॅल्यूच्या रिलेटेड. तर आपल्याला ते काय करायचं आता इथं पाहायचं आहे. ठीक आहे. तर आता इन जनरल तुम्ही जर बघितलं तर 3 पॉइंट बघूया जीच्या व्हॅल्यूच्या रिलेटेड. ए म्हणजे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन सरफेस ऑफ अर्थ. ओके. तर याचा जर विचार केला तर 2 ठिकाणी आपण कन्सिडर करायचं. इन शॉर्ट सांगतोय, लक्ष द्या, पोल आणि इक्वेटर. ठीक आहे. तर जी ची जी व्हॅल्यू असते
सगळ्यात जास्त ऑन द सरफेस ऑफ द अर्थला लार्जेस्ट म्हणूया, तर ती कुठं असते? पोलवरती असते. कुठं असते? पोलवरती. आणि सगळ्यात कमी, परत एकदा म्हणतोय, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कुठे असते? इक्वेटरवर असते. आता किती असते? कधी कधी ते पण विचारतात एखाद्या मार्कला, काही विचारू शकतात. 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती असते? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथे असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वरती दोन ठिकाणी आपण कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त लार्जेस्ट पोल वरती असते 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि इक्वेटर सगळ्यात कमी असते ऑन द सरफेस ऑफ द अर्थ 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सेकंड जर आपण विचार केला, कशाच्या रिलेटेड विचार केला? अकॉर्डिंग टू द हाईट. तर हाईट नुसार काय होईल? ऑब्विसली आहे काय होईल? हाईट नुसार जर विचार केला तर जी ची व्हॅल्यू काय होते? कमी कमी होते. जशी जशी हाईट वाढते तशी तशी जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते. ठीक आहे ना. वेन हाईट increases, value of G decreases. लक्षात ठेवा, हाईट वाढली जी ची व्हॅल्यू कमी होणार. मग आता तिसरा, डेप्थ नुसार. ठीक आहे नाही, काय होतं डेप्थ नुसार? आता एखादा म्हणेल का हाईट नुसार वाढतंय, मग डेप्थ नुसार काय होईल? सॉरी, हाईट नुसार कमी होतीये, तर डेप्थ नुसार काय व्हायला पाहिजे? जी ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. तर नाहीये, कारण की सेंटर ऑफ द अर्थला जी ची व्हॅल्यू 0 असते. काय असते? 0. सेंटर ऑफ अर्थ किती आहे? 0 व्हॅल्यू आहे. सेंटर ऑफ अर्थला जी ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. आणि मग डेप्थ नुसार काय होणार आहे की जसे जसे डेप्थ वाढेल तसं तसं जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? ती पण डिक्रीज होणार आहे. सेम when depth increases, value of G decreases. ठीक आहे, सरळ कन्सेप्ट आहे. तीन ठिकाणचा आपल्याला विचार करायचा आहे. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, सेकंड आहे अकॉर्डिंग टू द हाईट, थर्ड वन आहे अकॉर्डिंग टू द डेप्थ. मग सरफेस ऑफ द अर्थ वरती पोल आणि इक्वेटरला मेन्शन. पोलला सगळ्यात जास्त असते 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पोलला इक्वेटरला सगळ्यात कमी असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पॉईंट नंबर 2, अकॉर्डिंग टू हाईट. हाईट नुसार काय होतं? वेन हाईट इज इन्क्रीजेस देन व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आणि थर्ड पॉइंट आहे डेप्थ. वेन डेप्थ इज इन्क्रीजेस देन व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिक्रीजेस. ठीक आहे, या तीन कन्सेप्ट. आणि सेंटर ऑफ द अर्थ व्हॅल्यू ऑफ जी काय असते? 0 असते. ठीक आहे, हे आहे रिलेटेड टू व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. रिलेटेड क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे, नीट लक्ष द्या. ठीक आहे.